नमस्कार मित्रांनो, व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं आहे तर मग मी फळ्यावर काही सर्वनाम देत आहे. ते सर्वनाम सर्वात प्रथम तुम्ही पाठ करा. कारण की हे सर्वनाम इंग्लिशमध्ये 90% उपयोगात येतात. म्हणजेच आपण इंग्लिश भाषा बोलत असताना यांचा सर्वात जास्त उपयोग होतो आणि म्हणूनच जर आपल्याला व्याकरणाशिवाय स्पोकन इंग्लिश शिकायचं असेल तर ह्या सर्वनामांना सर्वात प्रथम तुम्हाला पाठ करावं लागेल. कोणते आहेत सर्वनाम बघूया. सर्वनाम आपण त्याला इंग्लिशमधून प्रोनाउन्स म्हणतो. हे सर्वनाम म्हणजेच प्रोनाउन्स सर्वात प्रथम तुम्हाला पाठ करायचे. कोणता आहे पहिला? एक, आय म्हणजे मी. दुसरा, वी म्हणजे आम्ही. तिसरा, यू म्हणजे तू. चौथा, यू म्हणजे तुम्ही. पाचवा, ही म्हणजे तो. सहावा, शी म्हणजे ती. सातवा, इट म्हणजे ते. आणि आठवा आणि शेवटचा, दे म्हणजे ते. हे 8 सर्वनाम तुम्हाला पाठ करायचे. मला फळ्यावर हे सर्वनाम सर्व आले की नाही ते फक्त एकदा कॅमेरामध्ये चेक करून घेऊ द्या. हो, तर फ्रेममध्ये हे सर्व सर्वनाम आलेले आहेत. तर हे 8 सर्वनाम, ह्या सर्वनामांचे असे आणखीन काही जोड्या आहेत. अर्थातच ते आपण नंतर घेऊ. पण सर्वात प्रथम स्पोकन इंग्लिश बोलण्यासाठी सर्वात जास्त उपयोगात येणारे हे सर्वनाम 8 सर्वनाम तुम्हाला पाठ करायचे. जास्त वेळ वाया न घालवता आपण बघूया. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तो, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, दे म्हणजे ते. हे ॲज इट इज तुम्हाला पाठ करायचं आहे. इथे ते वर अनुस्वार दिलेला आहे. त्या अनुस्वाराचा उच्चार करायची गरज नाहीये. या दोघांमध्ये काय फरक आहे ते मी पुढे सांगेलच तुम्हाला. आणि यू आणि यू मी 2 वेळेस घेतलेला आहे. पहिला यू म्हणजे तो आणि दुसरा यू म्हणजे तुम्ही. याचंही काय कारण आहे तेही मी तुम्हाला पुढे सांगतो. आपण वेळ वाया न घालवता आता पुढचं कोणती पायरी पाठ करायची जेणेकरून आपल्याला स्पोकन इंग्लिशसाठी याची मदत होणार आहे ते बघूया. दुसरी पायरी जी आहे ती म्हणजे टू बीच्या रूपांचं पठण. आता हा जो टू बी आहे हा क्रियापद आहे. या क्रियापदाचे वेगवेगळ्या काळानुसार काही रूप पडतात. ते रूप आपल्याला लक्षात ठेवायचे. सर्वात प्रथम वर्तमान काळात वर्तमान काळात याचे कोणते रूप येतात? एम, इज, आर. वर्तमान काळात टू बीचे एम, इज, आर असे रूप येतात आणि याचा सर्वांगीण अर्थ आहे असा होतो. म्हणजे गरजेनुसार आपण मराठीत याला आहे, आहोत, आहात, आहेस, आहेत अशा प्रकारे आपण याचा वापर करणार आहे. दुसरा जो काळ आहे, आता वर्तमान काळाला इंग्लिश मधून प्रेझेंट टेन्स म्हणतात, हे लक्षात असू द्या. दुसरा जो काळ आहे तो भूतकाळ. भूतकाळ. आता भूतकाळात टू बी चे कोणती रूप आहेत? वॉज आणि वेअर. आता ह्या वॉजला वज असंही म्हणतात आणि वेअरला वर असंही म्हणतात. आता याचा एकंदरीत अर्थ काय? होता, होती, होते, होतो. होता, होती, होते, होतो. हे याचे एकंदरीत अर्थ. तिसरा आणि शेवटचा काळ भविष्यकाळ. आता भविष्य काळात टू बी ची कोणती रूप येतात? शॅल बी आणि विल बी. तर
शॅल बी, विल बी. शल आणि विल हे मॉडल ऑक्झिलरीज मध्ये जाणारे क्रियापद आहे, परंतु जेव्हा त्याच्याबरोबर बी येतो तेव्हा आपण याला शल बी, विल बी, टू बीच्या रूपात कन्सिडर करतो. तर बघूया. तर शल बी, विल बीचा अर्थ काय? असेल, असू, अससाल, असशील असा होतो. असेल, असू, असेल, असू, असाल, असशील, असतील. तर टू बीचे रूप वर्तमान काळामध्ये कोणते? एम इज आर, की ज्याचा अर्थ आहे, आहोत, आहात, आहेस, आहेत. भूतकाळात टू बीची रूप कोणते? वॉज, वेअर, वज अँड वर, होता, होती, होते, होतो. आणि भविष्य काळात टू बीची रूप कोणते? शॅल बी, विल बी, असेल, असू, असाल, असशील, असतील. आता आपण सर्वनाम आय, वी, यू, ही, शी, इट, दे हे घेतले, त्यांचे अर्थ घेतले आणि टू बीची रूप एम इज आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी आणि यांचे अर्थ आपण घेतले. आता कोणताही वेळ वाया न घालण्यासाठी आपण इथे यांची एक्स्ट्रा जो अर्थ आहे तो इथे आपण फळ्यावर लिहून घेतलेला नाही, परंतु मी ते तुम्हाला तोंडी बोलून दाखवलेले आहे, ते तुम्ही नक्कीच पॉज करून लिहून घेऊ शकता. आता हे सर्वनाम आणि टू बीची रूप यांची आपल्याला सांगड घालायची आहे. ही सांगड घातल्यावर त्यांचा काय अर्थ होतो ते बघूया. सर्वनाम अधिक टू बी चे रूप. हे असं केल्याने काय होईल की आपल्याला व्याकरण न शिकता स्पोकन इंग्लिश शिकण्यास, त्याचे जे कौशल्य आहे ते शिकण्यास मदत होईल. आता सर्वात प्रथम आपण काय करणार आहोत? वर्तमान काळ घेणार आहोत. वर्तमान काळ काय म्हणतो आपण याला इंग्लिश मधून? प्रेझेंट टेन्स. आता आपण सर्वनाम आणि टू बीची रूप यांची सांगड घालणार आहोत. पहिला कोणता होता? आय. आय म्हणजे मी, हे आपल्याला माहिती आहे. आणि प्रेझेंट टेन्स मधले टू बीचे रूप कोणते? एम इज आर. तर आयच्या पुढे कोण लागतं? एम. आणि मग आय एम, मी आहे, असा छोटासा अर्थ तयार होतो. अशा पद्धतीने आपल्याला सर्व करायचंय. दुसरं वी आर म्हणजेच आम्ही आहोत. त्याचप्रमाणे तिसरा यू आर म्हणजे तू आहेस. चौथा कोणता आपण पाठ केला आहे म्हणजे शिकलो आहोत? यू आर, तुम्ही आहात. बघा कसं गरजेनुसार आपण आहेच काय करत आहोत? फेरबदल करत आहोत. ओव्हरऑल एमिजारचा अर्थ आहे असा होतो आणि आपण गरजेनुसार काय करत आहोत? आहे, आहोत, आहेस, आहात, हो की नाही? त्याच नंतर ही इज, तो आहे. त्याच्यानंतर शी इज, ती आहे. सातवा काय आहे? इट इज, ते आहे. आणि शेवटचं आठवं दे आर, ते आहेत. अशा प्रकारे आपण सर्वनाम आणि टू बीचे रूप, वर्तमान काळातले टू बीचे रूप एमिजार यांची सांगड घातली आहे आणि त्यांचा काय अर्थ होतो ते बघितलं. हे तुम्हाला अशा प्रकारे पाठ करायचंय. आता पाठ करत असताना आपल्याला एक फ्लो असला पाहिजे. जसं आय एम, मी आहे, वी आर, आम्ही आहोत, यू आर, तू आहेस, यू आर, तुम्ही आहात, ही इज, तो आहे, शी इज, ती आहे, इट इज, ते आहे आणि दे आर, ते आहेत. आता मी इथे थोडं फ्रेम पासून लांब आहे, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून वहीवर लिहून घेऊ शकता. आणि हो, मला अगोदर बघून घेऊ द्या की ही पूर्ण फ्रेम आपल्या कॅमेरामध्ये येत आहे की नाही बघूया. ओके. थोडस कॅमेऱ्याच्या वरती सर्वनाम म्हणजेच अधिक टू बीची रूप हे थोडं कॅमेऱ्याच्या वरती निघून गेलेलं आहे. आपण पुढच्या वेळेस इथे नक्कीच
थोडीशी सुधारणा करूया. तर हे तुम्हाला पाठ करायची आहे. सर्वनाम अधिक टू बी चे रूप. सर्वनाम अधिक टू बी चे रूप. या अगोदर आपण कोणते बघितले? वर्तमान काळातले टू बी चे रूप आणि सर्वनाम यांची सांगड घातली. आता आपल्याला भूतकाळाचं म्हणजेच भूतकाळ, ज्याला आपण इंग्लिश मधून पास्ट टेन्स असं म्हणतो, त्यांची सांगड घालणार आहोत. बघूया. पहिला कोणता आहे? आय वॉज म्हणजे आय वॉज, मी होतो. दुसरा कोणता आहे? वी वर म्हणजेच आपण महाराष्ट्रात वी वेअर असं म्हणतो. आम्ही आम्ही होतो. तिसरा कोणता आहे? यू वर यू वेअर, तू होतास. चौथा यू वर तुम्ही होते. पाचवा ही वॉज तो होता. सहावा शी वॉज ती होती. सातवा इट वॉज ते होते. आणि आठवं दे वेअर ते होते. अशा प्रकारे आपण सर्वनाम, हे सर्वनाम आणि टू बी ची रूप, भूतकाळातले टू बी ची रूप कोणते? वज आणि वर. तर ते इथे आपण घेतलेले आहे, त्यांची सांगड आपण इथे घालून घेतली आहे. आय वॉज मी होतो. वी वेअर आम्ही होतो. यू वेअर तू होतास. यू वेअर तुम्ही होते. ही वॉज तो होता. शी वॉज ती होती. इट वॉज ते होते. आणि दे वेअर ते होते. अशा प्रकारे आपण सर्वनाम आणि टू बी ची रूप यांची सांगड घालून घेत आहोत. ही पहिली पायरी आहे, ही आपल्याला करावीच लागेल. आता ह्याचप्रमाणे आपल्याला सर्वनाम आणि टू बी ची रूप यामध्ये भविष्यकाळ म्हणजे शॅल बी, विल बी यांची सांगड घालायची आहे. म्हणजे आपण एक पायरी पूर्ण केल्यासारखं होईल. म्हणजे स्पोकन इंग्लिश शिकण्याच्या पहिल्या पायरीला आपण पूर्ण केलं असं आपल्याला म्हणता येईल. तर पुढची पायरी कोणती ते बघूया. पुढचा आपला भविष्यकाळ. भविष्य काळ काय म्हणतो आपण त्याला इंग्लिश मधून? फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स, हो की नाही? वर्तमान काळ म्हणजेच प्रेझेंट टेन्स, भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स आणि भविष्यकाळ म्हणजे फ्युचर टेन्स. आता फ्युचर टेन्सचे टू बी ची रूप कोणते होते आपण बघितले? शल बी, विल बी. त्यांचाच उपयोग आता इथे आपल्याला करायचा आहे सर्वनाम मध्ये. आय शल बी काय अर्थ होईल? मी असेल. असेल किंवा असेन. त्याचप्रमाणे वी शॅल बी आम्ही असू. पुढचं कोणतं आहे?
यू विल बी, तू असशील. चौथा, यू विल बी, तुम्ही असाल. पाचवा, ही विल बी, तो असेल. सहावा, शी विल बी, ती असेल. सातवा, इट विल बी, ते असेल. आणि शेवटचं आठवा, दे विल बी, ते असतील. तर अशा प्रकारे आपण सर्वनाम आणि टू बीची रूप यांची सांगड घालायला शिकलो. हे तुम्हाला लक्षात ठेवावंच लागणार आहे. ही सांगड जर आपण सर्वात प्रथम म्हणजे आपण अतिशय बेसिक, खूपच प्री प्रायमरी म्हटलं तरी चालेल, या बेसिक गोष्टी शिकतो आहोत. म्हणजे आपल्याला पुढे चालून याची खात्री राहील की हो, मी अगदी पायाभूत गोष्टी शिकत आहे, जेणेकरून माझं कोणतीही गोष्ट मिस झालेली नाहीये. काय होतं की आपण ज्यावेळेस बोलण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला स्वतःलाच शंका येते की मी जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे का. परंतु जर आपण ह्या पायाभूत गोष्टी ठाम अगदी पक्क्या करून घेतल्या तर आपल्याला 100% गॅरंटी राहील की हो, मी जे बोलत आहे ते अगदी बरोबर आहे. म्हणजेच बोलत असताना आपल्या मनात शंका राहणार नाही. तर बघू, वर्तमान काळामधले टू बीची रूप कोणते होते? ॲमिजार. आणि त्या ॲमिजारची सांगड आपण या सर्वनामांबरोबर केली होती. त्याचप्रमाणे आता भूतकाळातली टू बीची रूप कोणते होते? वॉज, वेअर. आणि त्यांची सांगड सुद्धा आपण याच्याबरोबर घातली. आणि शेवटचं भविष्यकाळ, ज्याला आपण फ्युचर टेन्स म्हणतो, त्याची ही सांगड. त्या फ्युचर टेन्स मधले टू बीची रूप कोणते? शॅल बी, विल बी. आय पासून तर दे पर्यंत हे जे सर्वनाम आहे त्यांच्याबरोबर ही सांगड आपण घालून घेतली. आय आणि वीच्या पुढे शॅल बी, बाकी सर्वांच्या पुढे विल बी. तर त्यांचा काय अर्थ होतो ते आपण इथे बघितलं. तर अशा प्रकारचे जर आपण सर्वनाम आणि टू बीची रूप यांची सांगड घालायला शिकलो आणि हे पाठच करून घ्यायचे, कारण याला दुसरा कोणताही पर्याय नाहीये. हा ग्रामरचा भाग आपण म्हणता येणार नाही. का? तर जोपर्यंत एखाद्या भाषेचे जे मूलभूत शब्द आहेत ते आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण कोणतीही भाषा बोलू शकत नाही. म्हणजेच इंग्लिश भाषेचे हे अतिशय पायाभूत, मूलभूत म्हणजे अल्फाबेट्स शिकून झाल्यानंतर जर कोणतं सर्वात प्रथम पायाभूत गोष्टी असतील तर त्या पायाभूत गोष्टी ह्याच आहे, म्हणजे सर्वनाम आणि टू बीची रूप. हे शिकलं की आपण छोटे छोटे वाक्य करायला मोकळे होतो. म्हणजेच आपण सहजच छोटे छोटे वाक्य यांच्या साहाय्याने करू शकतो. परंतु हे तुम्हाला सर्वात प्रथम पाठ करावे लागतील. हे पाठ केले की पुढे तुम्हाला त्याची मदत होईल. आता आपण सर्वनाम शिकलो, टू बीची रूप शिकलो. आता या सर्वनामांमध्ये एकवचन आणि अनेक वचन असे दोन प्रकार पडतात. ते आपण इथे फळ्यावर लिहून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्याला त्याची मदत होईल. कारण की मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला छोटे छोटे वाक्य करायला शिकवणार आहे. आणि जर ते वाक्य शिकायचे असेल तर तुम्हाला एक वचन कोणते आणि अनेक वचन कोणते हे माहिती असले पाहिजे. सर्वनाम हे आपण फक्त 8च शिकत आहोत आणि 8 पैकी कोणते एकवचन आहे आणि कोणते अनेक वचन आहे हे खूप लक्ष ठेवायला खूप काही अवघड जाणार नाहीये. म्हणजे जरी ग्रामर शिकत नाही आहोत तरी काही बारीक गोष्टी ज्या असतील त्या आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर बघूया त्या कोणत्या आहे. सर्वनाम, ज्याला आपण प्रोनाउन्स असं म्हणतो, त्यांचं एक वचन आणि अनेक वचन आपण बघत आहोत. एक वचन, एक वचन म्हणजे फक्त एक एक असलेल्या गोष्टी, आणि
अनेक वचन. अनेक वचन म्हणजे काय, की जी गोष्ट एक आहे त्याचा जर एक समूह मोठा तयार झाला, एकापेक्षा जास्त वस्तू तयार झाल्या, की त्याला आपण अनेक वचन असं म्हणतो. इंग्लिशमधून याला सिंग्युलर आणि याला प्लुरल असं म्हणतात. आता बघूया. एकवचनमध्ये हे जे सर्वनाम आहे, जे आपण 8 सर्वनाम घेतले होते, आय, वी, यू, ही, शी, इट, दे. या 8 पैकी कोणते एकवचनात येतात आणि कोणते अनेक वचनात येतात? तर बघूया पहिल्यामध्ये. एकवचनमध्ये आय, मी याचा अर्थ तुम्हाला आता माहिती झाला आहे, परंतु मी तुम्हाला लिहून देतोय. अनेक वचनमध्ये वी, आम्ही. पुन्हा एकदा एक वचनमध्ये कोण? यू, ज्याचा अर्थ तू असा होतो, आणि अनेक वचनमध्ये यू, तुम्ही. त्याच्यानंतर एक वचनमध्ये ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, आणि इट म्हणजे ते. आणि अनेक वचनमध्ये दे म्हणजे ते. तर एक वचनमध्ये कोणते सर्वनाम येत आहेत? आय, यू, ही, शी, इट, हे एक वचन मधले. आणि अनेक वचनमध्ये येणारे सर्वनाम कोणते? वी, यू, दे. तर आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, आणि दे म्हणजे ते. हे तुम्हाला पाठ करायचंय एक वचनमध्ये, अनेक वचनमध्ये. आता बारकाईने बघूया. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते. ही म्हणजे तो. आता तोवरून तुमच्या लक्षात येतं की हा पुरुषवाचक आहे, म्हणजे पुरुषासाठी वापरला जाणार. शी म्हणजे ती, तीवरून लक्षात येतं की तुम्हाला हे स्त्रीवाचक आहे, म्हणजे मुलगी, स्त्री यांच्यासाठी वापरलं जाणार आहे. आता इथे हे सांगण्यासाठीच मी तुम्हाला इथे स्पष्टीकरण देत आहे. इट म्हणजे ते. या तेवर मी हलकासा अनुस्वार पण दिलेला आहे, त्याचा उच्चार करायची गरज नाही. आता असं का? तर इट कोणासाठी वापरलं जातं? एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू आणि लहान बाळ, त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. आता लहान बाळासाठी केव्हा वापरायचं, कसं वापरायचं हे थोडंसं पुढे सांगेल. आत्ता सर्व सांगितलं तर थोडंसं गोंधळ उडेल. तर एक लक्षात ठेवा, फक्त एकच प्राणी, एकच पक्षी, एकच निर्जीव वस्तू इत्यादींसाठी आपण इट वापरतो. आणि दे कोणासाठी वापरतो? जर अनेक मुलं असतील तर त्यांच्यासाठी दे, अनेक मुली असतील तर त्यांच्यासाठी दे, आणि अनेक प्राणी, पक्षी, निर्जीव वस्तू असतील तर त्यांच्यासाठी आपण दे वापरतो. म्हणजे तुम्हाला आता हा ते आणि हा ते याच्यातला फरक कळाला असेल. तर हे तुम्हाला पाठ करायचंय. म्हणजेच आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये आज आपण जे काही शिकलो त्याच्या सहाय्याने छोटे छोटे वाक्य करायला जमणार आहे. म्हणजेच आपण हळूहळू एक पायरी पुढे सरकणार आहोत. स्पोकन इंग्लिशसाठी एक पायरी पुढे सरकण्यास याची खूप जास्त मदत होणार आहे, हे लक्षात असू द्या. हे सर्व नामच आपल्याला पुढे कसे घेऊन जातील हे तुमच्या लक्षात येईल. कारण सर्वनाम, कारण की मी जी टेक्निक देणार आहे, मी जे तुम्हाला पद्धत सांगणार आहे, ते मी व्याकरणाच्या माध्यमातून घेऊन जात नाहीये. मी जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीने घेऊन जात आहे, कारण की यांचा सर्वात जास्त वापर होणार आहे. तर यांच्या सहाय्याने आपण पुढे इतरांचा वापर करणार आहोत. कारण व्याकरणात जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे अगोदर नाऊन सांगितले जातात आणि मग नंतर प्रोनाऊन सांगितले जातात, सर्वनाम सांगितले जातात. परंतु ज्याचा जास्त उपयोग होणार आहे, तो आपण गट अगोदर घेतलाय, आणि मग पुढे त्याचा फायदा आपण पुढे कसा करून घेणार आहोत ते शिकणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, Facebookवर जर बघत असाल तर पेजला फॉलो करा. नमस्कार.